हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. व्यासजींनी हाक मारली, अरे मुला, माझ्या बाळा कुठे चाललास? आता पुण्यात्म्यांनो, पुत्राचा मोह फार खतरनाक असतो, फार प्रबळ असतो. पुत्रमोहाने ऋषीजी पुन्हा पुन्हा हाक मारत होते, बाळा एकदा तरी दर्शन दे, अरे एकदा तरी तुझं तोंड बघू दे. 12 वर्ष वाट पाहिली तुझी, अरे 12 वर्ष वाट पाहिली पुत्राची, दर्शन करेन. हा मागून बोलतोय चालता चालता की ऋषीजी, माहीत नाही किती वेळा तुम्ही माझे बाप झालात आणि माहीत नाही किती वेळा मी तुमचा बाप झालो. हा तर वाईट आजार आहे, ह्यात मला अडकवू नका. आणि इथे कबीर साहेबांनी सांगितलंय की तो काय म्हणाला, ऋषीजी, सुखदेव ऋषी काय म्हणाला की एक लेवा एक देवा दूतम और कोई किसी का पिता नहीं पूतम. ये तो ऋण संबंध जुड़ा एक ठाठा, अंत में सब 12 बाटा. ही तर एकमेकातली देवाणघेवाण असते. कोणी कोणाचा बाप नाही, कोणी कोणाचा पुत्र नाही. ज्याचे ज्याचे जेवढे संस्कार आहेत ते पूर्ण करून इथून निघून जातील. मग कोणी गाढव बनेल, कोणी कुत्रा बनेल, कोणी मनुष्यच बनेल. हा पुन्हा परिवार असा असणार नाही. आणि ह्याचा उद्देश भक्ती करण्याचा आहे. आणि मी तुमचं दर्शन करणार नाही पिताजी, माझ्यातला मोह जागा होईल तर मी भक्तीपासून वंचित होईन, असं म्हणून आकाशात उडून गेला. जेव्हा तो निघून गेला त्यानंतर पुन्हा आला. जेव्हा तरुण झाला पुन्हा आला परत आपल्या वडिलांकडे की ते मोठे विद्वान पुरुष आहेत, त्यांचा सल्ला घेतो. व्यासजी म्हणाले, आलास बाळा? हो आलो बाबा. अच्छा ठीक आहे बाळा, काही गोष्ट नाही, आता आलास, सकाळी चुकलेला संध्याकाळी परतला तर मग काही त्रास नाही, ये माझ्या जवळ राहा बाळा. तेव्हा तो म्हणाला, सुखदेव ऋषी म्हणाला की बाबा, माझ्यासमोर एक समस्या उभी राहिली आहे, प्रॉब्लेम भारी आहे. सारी कथा सांगितली, मी असा विष्णू लोकात गेलो होतो, त्यांनी तिथे राहायला मनाई केली कारण मी गुरु नाही केलेला. पुण्यात्म्यांनो, जे परमात्म्याच्या विधानाशी परिचित प्राणी असतात ते एक सुरात बोलत असतात. मग व्यास ऋषींना पण राग आला आणि म्हणू लागले, अरे बाळा, तू स्वतःच जीवन नाश केलंस. मी विचार केला होता की संयम पाळला होता, आनंद मानून घेतला होता मी की माझा मुलगा कल्याण करून घेईन त्याचं, पण तू तर नाश करून घेतलास आपल्या आयुष्याचा. हा काय विचार केलास तू? गुरु नाही केलास? अरे जाशील कुठे? मग त्याने तो आपला दुसरा प्रॉब्लेम सांगितला की भगवान विष्णूंनी सांगितलंय की राजा जनकाला मी गुरु करावं. मी तर बालब्रह्मचारी आणि ते गृहस्थी. मी कसं काय डोकं, मला लाज वाटते पिताजी, कसं काय नमस्ते आणि प्रणाम करू? तिथे दंडवत घालावा लागेल. तेव्हा ऋषीजींनी त्याच्या वडिलांनी सांगितलं की बाळा, जर भक्ती करायची असेल आणि या दुःखापासून वाचायचं असेल तर ही क्रिया तर करावीच लागेल. आता जे भगवानाने सांगितलं, जर परमात्म्याचा आदेश आलाय आणि तू जर तर करतोयस, तू विद्वान कसला? तुझी ही 2 दिवसांची बॅटरी चार्ज आहे, मग तुझं जीवन कवडीमोल होईल बाळा. तर तू विद्वान कसला? तू तर जीवन नष्ट करतोयस आणि मलाही कलंकित करशील. जाऊन नाम घे बाळा, जीवन नष्ट करू नकोस. मग तो गेला राजा जनकाकडे. आता पुण्यात्म्यांनो, राजा जनकाकडे जेव्हा ऋषीजी पोहोचले, राजा जनक आपल्या नोकरांना, सेवकांना म्हणाला, एक आसन लावा, महर्षीजी आले आहेत, आज आपला भाग्योदय झालाय, आसन लावून घ्या.
चांगले चांगले कपडे लावा, फुलांनी सजवून टाका. त्यांनी तर 1 मिनिटात सांगताच तयार झालं आसन. राजा जनक म्हणाला, ऋषीजी विराजमान व्हा, बसा आसनावर. जमिनीवर बसला. म्हणू लागला, मी तुम्हाला गुरु करायला आलो आहे, आसनावर नाही बसू शकत. आता राजा जनकाला विश्वास नाही बसला, रुचली नाही ही गोष्ट. हे ऋषी तर माथे फिरू असतात. यांना कोणी चाकराने कोणी काही म्हटलं तर नाही यांना, कारण हे शाप पण देऊ शकतात. हे तर विषारी सर्प पण असतात ह्यांच्याकडे, शाप द्यायची पण एक पॉवर असते. राजा जनक चिंतित झाला की भगवान काही चूक असेल तर माफ करा ऋषीजी, आम्ही तर गृहस्थ व्यक्ती आहोत. कुणी सेवकाने काही म्हटलं असेल तुम्हाला तर माफ करा. तुम्ही खाली बसू नका, बेइज्जती होईल माझी ना. मी हे सहन नाही करू शकत की एक ऋषी खाली बसलेत. काही चूक असेल तर माफ करा. तर म्हणू लागला की मी वर नाही बसू शकत, कारण मी तुम्हाला गुरु करायला आलो आहे. सारी कथा ऐकवली त्याने. मी असं विष्णू लोकात गेलो होतो आणि भगवानाचा आदेश आहे, मी तुम्हाला गुरु करायला आलोय. तर पहिल्यांदा एकदा तर विश्वास बसला नाही राजा जनकाला. मग भगवान विष्णूचा त्याने जो संदेश ऐकवला, मग त्याने मानलं की हा बाबा, हा तर नाम घ्यायला आलाय. पण दीक्षा देण्याआधी शिष्याला काही थोडंफार त्याला सेट करावं लागतं. जसं आता दास तुम्हाला ज्ञान देतोय, पूर्ण विधान सांगतोय. जे लोक विद्वान समजूतदार भक्त येतात, पहिल्यांदा येतात, तर ह्या ज्ञानाने प्रभावित होऊन ह्या दासाला एक संत मानून नाम घेतात आणि मग विश्वास दृढतेने लागतात. मग लाभ मिळतो. नाम तर घेतलं पण गुरुवर विश्वास होत नाही, तर त्याचा फायदा होत नाही. अध्यात्म मार्ग हा काही लहान मुलांचा खेळ नाही. तर राजा जनकाने सांगितलं की सकाळी नाम देईन स्नान करून, तुम्ही रात्री विश्रांती घ्या. आता सांगण्याचा अर्थ हा आहे, राजा जनकाने एका वेगळ्या कक्षात त्याची सोय केली ऋषीजींची राहण्याची, आणि तिथे एका सेविकेची, एका स्त्रीची, भगिनीची सेवा लावून दिली की तू ऋषींची सेवा कर. तिला सगळं समजावून सांगितलं त्या मुलीला की अशी अशी ह्यांची परीक्षा घे. ऋषीजी बसले होते आपल्या शय्येवर. मुलगी आत गेली आणि त्यांच्याच शय्येवर बसून पायाच्या बाजूला ऋषीजींनी पाय मागे घेतले. ती अजून पुढे झाली तर ऋषीजी उठून बसले. अजून निकट जाऊ लागली तर ऋषीजी शय्या सोडून उभे राहिले कोपऱ्यात. म्हणू लागला, माई, भगिनी, काय करतेस तू? साधू संतांना हात लावायचा नसतो, शय्येवर नसतं बसायचं. आपण का मर्यादा भंग करता आहात? जाऊ शकता. ती मुलगी परत आली. राजा जनकाने विचारल्यावर तिने सर्व कथा सांगितली की 1 नंबरचा महात्मा आहे, आणि अगदी स्पर्श सुद्धा होऊ दिला नाही आणि उभे राहिले. असे शब्द बोलले. म्हणाले, ठीक आहे. आता पुण्यात्म्यांनो, परमात्मा असं म्हणतात की गोरख से ज्ञानी गणे और सुखदेव जति जहान और सीता सी बहु भारिया संत दूर स्थान. असा जती पण होता, असा दृढ विश्वासू पण होता, संयमी पण होता, पण नामाविना खाली होता, पूर्ण पोकळ होता. आता गुरुविना आणि सच्चे नाम यथार्थ भक्तीविना रिकाम खोकं आहे हे मनुष्य जीवन. शरीर ते वेल विदाउट वॉटर आहे. तर सकाळी राजा जनकाने काय केलं की याचा गर्व उतरवू असं म्हणत होता. राजा जनक गृहस्थी भाई और मैं बाल ब्रह्मचारी, मैंने स्त्री का मुख नहीं देखा. सुखदेव बोले, ज्ञान विवेका, हमने कदे स्त्री का मुंह नहीं देखा. राजा जनक गृहस्थी भाई कैसे अशीष निभाऊं जाई. तर राजा जनकने सांगितलं की ऋषीजींना बोलावून आणा. ऋषीजी बसले. खाली बसून खालीच आसन लावून खाली बसले जमिनीवर. काही सतरंजी वगैरे अंथरली आणि बरोबरच थोड्याच अंतरावर सेवकांना म्हणाला राजा जनक की पाणी गरम करा. सगळं समजावून सांगितलं होतं. चांगली भट्टी लाव आणि पूर्ण पेटल्यावर वर ठेवली एक कढई. पाणी गरम करायची कढई ठेवून दिली आणि सोबत आंघोळीसाठी एक पाट ठेवला.
जसा पाट असतो, पूर्वी मोठे मोठे पाट असायचे, पूर्ण 3x2चे 3x3चे लाकडाचे पाट बनवलेले असत. त्यावर बसून स्नान करत असत. राजा जनकाने तो पाट त्या उकळत्या पाण्याच्या त्या कढई शेजारी लावला. आता त्याच्या 10,000 राण्या सांगतात राजा जनकाच्या. त्यातली जी मुख्य राणी होती, पट्टराणी म्हणतात तिला म्हटलं मला आंघोळ घाल. आता तो स्नान करायला बसला. त्याची पत्नी त्या उकळत्या पाण्याने जे उकळायला ठेवलं होतं, गुलगुले काढण्यासाठी, जिलेबी काढण्यासाठी जसं उकळवतात तुपाला, तर त्या उकळत्या पाण्याने तांब्या भरला त्या पट्टराणीने आणि राजा जनकाच्या डोक्यावर टाकलं आणि हाताने चोळत होती सार. आणि तो सुखदेव ऋषी असा मागे सरकला की तो जळेल. आता तिथे पाणी टाकलं की हा मागे सरकायचा, आता जळाला. तेव्हा राजा जनकाने म्हटलं, हे बालब्रह्मचारी, हे व्यासपुत्रा, मी गृहस्थी आहे आणि मी स्नान केल्यानंतर जे पाणी गटारात जातंय, ह्या नाल्यात जातंय, तू ह्याच्यात बोट घाल बेटा, मग मला कळेल की कसा बालब्रह्मचारी आहेस. तो म्हणाला, मी नाही देणार, हात जळेल माझा. राजा भी हंस देई तब तारी और हमें स्नान करावे नारी. हे ब्रह्मचारी, तुझ्यापेक्षा तर ती नारी चांगली, ती मुलगी, ती पत्नी, जी सत्य नामाच्या योग्य जपाने तिचे शरीर असे सॉलिड झाले आहे. आणि तुम्ही भटकत आहात, धक्के खात आहात. पाय पकडले त्या बालब्रह्मचार्याने, एकदम नतमस्तक झाला. तर पुण्यात्म्यांनो, हा अभिमान काढल्याशिवाय गुरु करण्याचा काही उपयोग नाही, फायदा होत नाही जीवांना. जोपर्यंत तुम्हाला गुरुजींवर विश्वास नाही होत तोपर्यंत गुरु धारण नाही केला पाहिजे. मग जर तर कराल तर भक्ती खंडित होते. तर त्या दिवसानंतर राजा जनकाविषयी त्याला पूर्ण श्रद्धा उत्पन्न झाली. त्याने फक्त हा चमत्कार पाहून गुरुवर विश्वास होऊन गेला. विश्वास केवळ त्या चमत्कारांनी नाही, त्या तर जुन्या कथा आहेत. जसा त्यांना फायदा झाला, किती लाभ झाला राजा जनकाकडून. उपदेश घेतल्यानंतर सुखदेव ऋषी स्वर्गात गेला, बस विष्णू लोकात विराजमान आहे आणि पुण्य संपल्यावर पुन्हा इथे धक्के खात राहील. तर ह्या ज्ञानाला आधार बनवून गुरु करायचा आहे आणि भक्ती करायची आहे, आपलं कल्याण करायचं आहे. बोलो सतगुरुदेव. परमपिता परमात्मा पूर्ण ब्रह्म, सर्व सृष्टीचे रचनाकार कबीर परमेश्वरांच्या असीम कृपेने आपण सत्संग ऐकायला उपस्थित झालात. ज्या पुण्यात्म्यांचे विशेष पुण्यकर्म त्यांच्याबरोबर असतात, तेच प्राणी सत्संग प्राप्त करतात. परमात्मा कबीर परमेश्वरजी हे आपल्या सगळ्यांच्या आत्म्यांचे जनक आहेत, हे पिता आहेत. आणि आपण आपल्या चुकीमुळे या काळाच्या जाळ्यात फसलो गेलो आहोत. आता इथे कोणताही प्राणी सुखी नाहीये. इथपर्यंत की स्वर्गलोकाच्या देवतांना पण चैन नाहीये. मग आपण इथे राहत कशासाठी आहोत? हे आम्हाला पण माहीत नव्हतं. आम्ही या जन्म आणि मृत्यूला आणि संतान उत्पत्ती आणि पालनपोषण, त्यांच्या पालनपोषणाला, विवाहाला, बस याच कामांना अंतिम मानून ठेवलं होतं की आपलं इतकंच कर्तव्य आहे. हे पूर्ण झाल्यानंतर आमचा भलेही मृत्यू होऊ दे. आता परमात्म्याने येऊन ज्ञान दिलंय. आग गए ना बावड़े रहते भी सब जाही,
बिन साहेब की बंदगी कहीं ठोड ठिकाणा नाही. पहिले निघून गेले. त्यांनी येऊन सांगितले नाही त्यांची काय दशा झाली पुढे. आणि राहिले आहेत जे बाकी शिल्लक आहेत ते पण निघून जातील. म्हणजेच मृत्यू आणि जन्म होत राहणार. बिन साहेब की बंदगी कहीं ठोड ठिकाणा ना. परमात्म्याच्या सत्पुरुषाच्या भक्तीशिवाय या जीवाला कुठे स्थायी स्थान नाही प्राप्त होत. जसं मनुष्य शरीरात प्राण्याचा मृत्यू नक्कीच आहे, इथे मृत्यू झाला. पुण्य व पापाच्या आधाराने पुढे त्याला स्थान मिळतं. पुण्याच्या आधाराने स्वर्ग प्राप्ती होते. स्वर्गाचा समय मर्यादित असतो, तो त्याच्या पुण्यावर आधारित असतो. जेव्हा स्वर्गात त्याच्या पुण्याची पुंजी समाप्त होईल, त्याला काही वेळ आधीच सतर्क केलं जातं की आता तुझ्या जाण्याची वेळ आली आहे. ही अजून समस्या आहे तिथल्या स्वर्गातल्या देवतांची, स्वर्गातल्या राहणाऱ्यांची. राहणाऱ्यांना त्यांना आधीच माहीत असतं की तुमचा मृत्यू होईल. असं समजा त्यांना फाशीची तारीख दिली जाते, तर मग त्या प्राण्याला त्या स्वर्गात राहून पण नरक वाटत राहतो. तिथे मृत्यूच्या नंतर जबरदस्तीने, जसं इथे बळजबरीने मारलं जातं, मृत्यू दिला जातो, काहीही कारण असो. याच प्रकारे स्वर्गात पण वेळ पूर्ण होताच तिथून ताकदीने जबरदस्तीने काढून टाकलं जातं, बळपूर्वक. मग नरकात टाकलं जाईल. नरकाचा वेळ पूर्ण होताच तिथून बळपूर्वक बाहेर फेकून दिलं जाईल. तर पुण्यात्म्यांनो, इथे पृथ्वी लोकावर मृत्यू झाला, इथे झाला चला चला. स्वर्गात गेले, तिथे झाला चला चला. आणि परत नरकातून पण परत चला. गाढवाची योनी मिळाली, परत मृत्यू झाला चला. कुत्रा बना, कुत्र्याचा मृत्यू झाला चला. डुक्कर बना. तर असे मग वेळ आल्यावर परत मनुष्य बना. तर इथे परमात्मा सांगतात, आग गए ना बावड़े रहते भी सब जाही. बिन साहेब की भक्ति कहीं छोड़ ठिकाना नहीं. जैसे मोती ओस का ऐसी तेरी आब. गरीब दास करो बंदगी बहुर न ऐसा दाव. आता काय सांगतायत? तुमचं मानवी शरीर असं आहे जसं सकाळी सकाळी दव पडतं गवतावर, काट्यांवर, पानांवर, आणि सूर्य उदय होताच 1 तासाच्या आत त्याचं नामोनिशाण नाही राहत. तर इथे सांगतात परमात्मा, गरीबदास साहेबजी सांगतात परमात्म्याकडून प्राप्त ज्ञानाला, जैसे मोती ओस का ऐसी तेरी आव. तुझे वय असे आहे और गरीब दास कर बंदगी बहुरनी ऐसा दाव. आता डाव कसा आहे? मनुष्य शरीर एक डाव लागलाय आपला, आणि या डावात चुकलात परत खूप लांब कार्याची सुरुवात होईल. 84 लाख योनींमध्ये भ्रम भटकून कष्ट घेऊन परत कधीतरी मानव शरीर प्राप्त होईल. तेव्हा ह्याच क्रिया आपण परत करत राहू. तर पुण्यात्म्यांनो, परमेश्वराने सांगितलं आहे,
सुखदेव ने 84 भुगती बना पजावे खरवो, तेरी क्या बुनियाद पुराणी, तू पेंडा पंथ पकडवो. सुखदेव सारख्या ऋषीने पण 84 म्हणजे 84 लाख योनींचे कष्ट घेतले. और बना पजावे खरवो, खर म्हणजे गाढव. कुंभाराच्या भट्टीत म्हणजे त्या विस्तवावर जिथे विटा भाजल्या जातात आणि जिथे भांडी भाजली जातात त्याला पजावा म्हणतात, पजावा इथल्या भाषेत. आणि खर म्हणजे गाढव. अशा ऋषींची पण दुर्गती इथे होत आहे. तेव्हा परमात्मा सांगतात, तेरी क्या बुनियाद पुराणी, तू पेंडा पंथ पकडवो. पेंडा म्हणजे तो मार्ग. कोणता मार्ग? ज्यामुळे या 84 लाख योनींचे हे भ्रमण, हे कष्ट, जन्म आणि मृत्यू संपून जातील. त्या मार्गाला पकड, त्या ज्ञानाला ग्रहण कर. त्याकरता श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 4 श्लोक नंबर 32 मध्ये म्हटलंय की अर्जुन, जे मी आता तुला ज्ञान ऐकवलं, अध्याय नंबर 4 श्लोक नंबर 25 पासून 30 पर्यंत, ज्यात सांगितलं गेलंय की कोणीतरी देवतांची पूजा करतात आणि कोणी फक्त हवन यज्ञ करून संतुष्ट आहेत आणि कोणी योग अभ्यास करतो, कोणी तीव्र अहिंसावादी व्रत करतो, जसे तोंडावर पट्टी बांधून अनवाणी पायाने फिरतात की कोणती जीवहिंसा नको होऊ दे. तर कोणी स्वाध्याय करतात, जसे कोणी गीतेचा पाठ करतो, तर कोणी वेदांच्या काही श्लोकांचे, मंत्रांचे रोज स्वाध्याय करतो. तर या प्रकारच्या जेवढ्या काही क्रिया आहेत, जे कोणी करत आहे ते आपल्या क्रियांना सत्य मानून करत आहे. जर याला हे समजलं की शास्त्र अनुकूल नाहीये तर त्यागून देईल लगेच. यासाठी श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 4 श्लोक नंबर 32 मध्ये म्हटले की अर्जुन, या धार्मिक यज्ञ म्हणजे धार्मिक अनुष्ठानाची माहिती सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीत विस्ताराने सांगितली आहे आणि त्या परमात्म्याने आपल्या मुखकमलातून येऊन बोलली आहे. त्या सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीत यज्ञांची माहिती, यज्ञ म्हणजे धार्मिक अनुष्ठानांच्या क्रियांची माहिती विस्ताराने सांगितली आहे. ते तत्वज्ञान आहे. 4 अध्यायाच्या 33व्या श्लोकात सांगितलं की अर्जुन, या द्रव्यमय यज्ञाच्या तुलनेत ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे. द्रव्य यज्ञ काय असतो? जसे बघाबघी कुठे भंडारे केले, गंगेच्या काठावर कुठे चादरी वाटल्या, काही अजून क्रिया जशा काही धर्मशाळा बनवल्या. आता काय सांगितलंय की या द्रव्य म्हणजे धनाने, पैशाने होणारे जे अनुष्ठान आहे त्याची अपेक्षा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे. तर ज्ञानयज्ञ तत्वज्ञान म्हणजे सत्संग आहे. सत्संग हे तत्वज्ञान आहे जे सगळ्या सद्ग्रंथांना अनुकूल असेल. ते तत्वज्ञान आहे आणि ते ज्ञान परमात्माच येऊन देतात. ज्ञान, अध्यात्मक यथार्थ ज्ञान परमात्मा स्वतःच येऊन प्रदान करतात. बाकी तर जीवसंज्ञेचे प्राणी आहेत, जीवसंज्ञेत आहेत, ते आपले आपले अनुभव अटकळ लावतात.
परंतु यथार्थ ज्ञान परमात्माच सांगू शकतो. आपल्याद्वारा रचलेल्या सृष्टीला स्वतःच तो ठीक ठीक विस्ताराने सांगतो, असे वेदात प्रमाण आहे. तर हे तत्वज्ञान आहे जे सच्चिदानंद घनब्रह्म म्हणजे पूर्ण परमात्मा कबीर देव यांनी आपल्या कबीर वाणीमध्ये जे ज्ञान सांगितले आहे ते तत्वज्ञान आहे. गीता ज्ञानदाता 4थ्या अध्यायाच्या 34व्या श्लोकात म्हणतात की अर्जुन, त्या तत्वज्ञानाला जी सच्चिदानंद घनब्रह्मची वाणी आहे म्हणजे त्या परमात्म्याद्वारे सांगितलं गेलेलं ते तत्वज्ञान आहे, त्याला तू तत्वदर्शी संतांकडे जाऊनच समज. त्यांना दंडवत प्रणाम केल्याने, कपट सोडून त्यांची सेवा केल्याने तो तत्वदर्शी संत तुला परमात्म तत्वाचं ज्ञान देईल. याने हे सिद्ध झालं की गीता ज्ञानदाता सुद्धा त्या तत्वज्ञानाला अपरिचित आहे. अन्यथा हे सांगायची आवश्यकता नव्हती की त्या ज्ञानाला तू तत्वदर्शी संतांकडे जाऊन समज. जेव्हा गीताजींचे 18 अध्याय सांगितले तर एक अध्याय अजून सांगितला असता जर त्याला ज्ञान असतं तर. त्याला ज्ञान नाही. तर पुण्यात्म्यांनो, 15व्या अध्यायाच्या एका मंत्रात म्हणजे एका श्लोकात गीताजींच्या त्या तत्वदर्शी संताची ओळख सांगितली आहे की उलट्या लटकलेल्या संसाररूपी वृक्षाला जो संत विस्ताराने जाणतो, हा उलटा लटकलेला एक पिंपळाचा वृक्ष, संसाररूपी पिंपळाचा वृक्ष तू जाण अर्जुन. वरती मुळे आहेत, खाली तिन्ही गुणरूपी फांद्या आहेत. आणि जो संत या उलट्या लटकलेल्या संसाररूपी वृक्षाच्या सर्व विभागांना सांगेल, सवेदवित, ते तत्वदर्शी संत आहेत. पुण्यात्म्यांनो, जोपर्यंत सत्संग नाही मिळणार या प्राण्याला, तोपर्यंत तो असाच या जन्म आणि मृत्यूच्या दीर्घ आजाराने ग्रस्त राहील. आणि सत्संग फक्त परमात्माच सांगू शकतो. तो परमात्मा 600 वर्षांपूर्वी येऊन आम्हाला सत्संग सांगत असत, ज्ञान देत असत. त्या आपल्या अमृतवाणीने, सच्चिदानंद घनब्रह्मांच्या वाणीने. तर त्याला त्यावेळी आपण स्वीकार नाही करू शकलो कारण आपण अशिक्षित होतो. आणि जो एक ब्राह्मण वर्ग शिक्षणाचा अधिकारी होता, त्यांची बुद्धी तिथपर्यंत पोहोचू नाही शकली कारण ते काळ भगवानाने प्रेरित राहिले आणि परमात्म्याचा विरोध केला. हे सांगून की कबीर अशिक्षित आहे, हा संस्कृत भाषा नाही जाणत, हा उलटसुलट बोलत आहे, हा खोटं बोलत आहे. परमात्मा सांगत असत, गुण तीनों की भक्ति में ये भूल पड़ो संसार, कहें कबीर निज नाम बिना कैसे उतरो पार। तीन देव की जो करते भक्ति, उनकी कदे ना होवे मुक्ति। आजपासून जवळजवळ 600 वर्षांपूर्वी हे शब्द बोलणं की 3 देवता ब्रह्मा विष्णू महेशजींची जे भक्ती करतात त्यांना कधी मोक्ष नाही मिळू शकत. पुण्यात्म्यांनो, 600 वर्षांपूर्वी ही गोष्ट सांगणं आपल्या मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं होतं. आपल्या मृत्यूला निमंत्रण होतं, परंतु ते तर अविनाशी होते, ते तर परमात्मा होते आणि त्यांनी त्यावेळी हे शब्द बोलले होते. आणि असा घोर विरोध केला होता त्या मालकांच्या. त्या लीलांना जो वाचतो डोळ्यातील अश्रू नाही संपत, असेही जुलूम केले होते त्या परमपित्यावर, आमच्या भगवान, आमच्या पित्यावर.
आता जे विरोध करत होते ती पण त्यांचीच मुले, ब्राह्मण, काजी मुल्ला, त्याच परमात्म्याची मुलं आहेत. त्या परमेश्वराने कोणाला पण शाप नाही दिले, नाहीतर ती समर्थ शक्ती एका क्षणात जर या दुसऱ्या जे आम्हाला ते आमचे पिता नसते तर त्यांना खूप काही शिक्षा दिली असती, अशी दिली असती की विचारू नका. जसे एका वेळेस गोरखनाथांच्या बरोबर चेष्टा केली कोणीतरी आणि त्याला इतका राग आला, जी मंडळी होती त्यांच्याबरोबर 400-500 होती, त्यांनी एक शब्द उच्चारला की उभे आहात तर दगड बनतील आणि बसले आहेत ते सिद्ध. उभे जास्त होते, बसलेले थोडे, तर उभे जितके उभे होते ते सगळे दगडाची मूर्ती बनले. हे तर समर्थ आहेत, काही पण करू शकत होते, परंतु आपला पिता आपल्या मुलांचं अहित नाही करू शकत, जरी त्याने त्याला काही पण किती पण दुःखी करू दे. यामुळे त्या परमेश्वराने कोणालाही शाप नाही दिला, कोणताही शाप नाही दिला, कारण ते समर्थ होते. त्यांना माहीत आहे की ही माझीच मुलं आहेत. काळाची भांग पिऊन माझे शत्रू बनलेत. त्याने आपल्या समर्थतेचे प्रमाण दिले. या सत्कर्माच्या कारणाने त्या परमात्म्याला कोरड्या खोल विहिरीत टाकलं. एक खूप पहिल्यांदा 200 फूट खाली खोल पाणी असायचं विहिरीत, आणि कोरडी विहीर ती होती जी खालून ज्याचं पाणी संपलं होतं असं आणि खूप खोल होत असे. त्यात टाकून दिलं. वरून झाड, फांद्या काटेदार, काठ्या, गोटे, खडे, दगड, वाळूने भरले. एका शेख तकी नावाच्या एका दुष्कर्मी व्यक्तीने, तो मुसलमान होता, मुसलमान राजा, दिल्लीचा बादशहा सिकंदर लोधी होता, आणि शेख तकी त्याचा धार्मिक पीर होता. सिकंदर लोधी राजाचा मुसलमानांना एकत्र करत होता. राजाच्या समोर घोषणा द्यायला लावायचा. राजा लोकांना बघून घाबरून जात होता आणि ते मनमानी सजा देत होते कबीर परमात्म्यांना. विहिरीत टाकलं, भरून टाकलं पूर्ण, आणि काही वेळानंतर गेले ते सिकंदर लोधीच्याकडे. परमात्मा कबीर देवजी राजाच्या जवळ त्याच्या महालात एका खोलीत विराजमान दिसले, कारण की ते समर्थ आहेत, ते पूर्ण ब्रह्म आहेत, ते समर्थ आहेत. परंतु त्यांच्या लीलांना पाहिलं जातं, वाचतो तर अंगावर काटा येतो. आमचे पिता आमच्या हितासाठी आले होते, आपण त्यांचे शत्रू बनलो. तर त्यावेळी आपण अशिक्षित होतो. आता परमात्म्याने सर्वात आधी ही दया केली, आम्हाला शिक्षित केलं. पुण्यात्म्यांनो, 5500 वर्ष तर कलियुग संपलं, आणि त्याच्या आधी गेली किती वेळ, 3 युग गेली. केवळ एक ब्राह्मण वर्गच शिक्षणाचा अधिकारी होता, आणि कोणी शिक्षण ग्रहण नव्हतं करत, कारण हे शिक्षण चांगलं नाहीये. हे बेईमान बनवतं प्राण्याला. ही पाप करायला पण कसरत नाही ही व्यक्ती. हे शिक्षण गेले ब्राह्मण समाजात. या शिक्षणाला त्यांनी रोजीरोटीचा धंदाच बनवला, आणि पापाचे भागीदार बनू लागले. आता शिक्षण आले सर्व समाजात. किती चतुर बनलो आपण. आपण भले वरून कितीही चांगले दिसलो, सुंदर कपडे घालून, मोठा बंगला, कार घेऊन,
आतून किती पोकळ पोकळ झालो होतो आपण. आमचे विचार ते नाही राहिले जे आमच्या आजोबा पणजोबांचे आपण पाहिले होते. किती माणुसकी होती त्यांच्यात. आता पुण्यात्म्यांनो, आपण जसे वर्तमानाच्या मानवाशी पण आपला संबंध आलाय आणि आजपासून 55 वर्ष 50 वर्ष पूर्वी जेव्हा आम्ही काही जाणण्यायोग्य झालो ती वेळ पण आम्ही पाहिली आहे. त्यावेळी व आजमध्ये दिवस रात्रीचं अंतर झालं. इतकं पतन झालं आमच्या मानसिकतेमध्ये, आमच्या शिष्टाचारात. याचं कारण हे शिक्षणच आहे. तुम्ही ऑफिसमध्ये जाता, कोणत्याही कार्यालयात, तिथे पण माणसं आहेत. बाहेर रांगेत उभा आहे तो पण मनुष्य आहे. कोणती दयाधर्माची गोष्ट नाही उरली. खात राहा धक्के, लोळण घेऊन विनंती करा त्यांच्यासमोर. दया राहिली नाही. 10 रुपये दिले तर काम करतो, नाहीतर खा धक्के. तर हा अपमान सहन करणं आम्हाला कोणी शिकवलं? या शिक्षणाने शिकवलं. आणि काय करतो त्या पैशाचं आपण? घर बनवतो, बंगला बनवतो, कार खरेदी करतो आणि परत घरात कोणती ना कोणती अशी समस्या, कोणती दुर्घटना घडते, कोणता आजार जडतो. त्या सर्व पैशाला परत आपण असेच, तो पैसा तर राहत नाही, व्यर्थ होऊन जातो. घर बनवलं, मृत्यू झाला. तुम्ही गाढव बनून कुंभाराच्या घरी माती वाहत आहात आणि घर इथे उभं आहे. चाट त्या घराला. तर पुण्यात्म्यानो, या ज्ञानाने आपण या मायेपासून दूर होऊ, कारण ही माया शत्रू आहे आपली. आणि या मायेचा आपण उपयोग कुठे करतो? आपण परंपरा चुकीच्या बनवल्या. विवाह करताना पूर्ण नाटक करून बसतो. माहीत नाही कोणकोणत्या प्रकारे आपण आपल्या या क्रियांना ज्या साध्या पद्धतीने करायला हव्या होत्या त्याला नाटक बनवतो. विवाह करतो, मुलाकडचे आनंद साजरा करतात, मुलीचा विवाह होतो, डीजे वाजवतात. अरे, लग्न 2 मुलांचं होणार आहे आणि परमात्म्याने करून ठेवलेलं असतं, कारण संयोग भगवानच जोडून पाठवतो, जीव नाही जोडू शकत. ही चूक आहे त्याची. तर आपल्या साध्याशा पद्धतीने लग्न करा मुलांचं. नातंच तर जोडायचंय, वचनानं जोडलं जातं. ठीक आहे, आम्हाला तुमचा मुलगा पसंत आहे. ते सांगतात आम्हाला तुमची मुलगी पसंत आहे. 2 मुलांचा विवाह मान्य झाला. झालं लग्न. यात किती वेळ लागतो? आता आपण पाहिलं, वर्तमानपत्रात वाचलं, पहिल्या दिवशी डीजे वाजवत होते, मुलाचं लग्न होतं, बहिणी पण नाचत होत्या, आई पण नाचत होती, गल्लीत उभं राहून. आता सगळे कळवातण्या झालो आपण, माणुसकी विसरलो पूर्णतः. पुढच्या दिवशी काय झालं की विवाहासाठी जात होती वरात. रस्त्यात नवरदेव असलेली गाडी आपटली एका ट्रेलरवर. नवरदेव मेला. बरोबर बसलेले होते 6-7, ते पण मेले. पहिल्या दिवशी तर आनंद साजरा करत होते, दुसऱ्या दिवशी डोकं आपटून रडतायत. तर या काळाच्या लोकात आणि आपण बकवास करतो. यासाठी करतोय की आपण भांग प्यायली आहे, नशा झाली आपल्याला. नशा उतरली की ही गोष्ट जसे आपल्याला शत्रू समान दिसू लागतील, जे नाटक आपण करतो. एका वेळेस नानक साहेबजींकडे भक्त कोणी व्यक्ती गेली होती आणि म्हटले, महाराजजी तुम्ही असे राहता कुठे हरवल्यासारखे, तुम्ही कधी खुश नाही दिसत. तुमचा चेहरा असा असतो जसे महान दुःखी प्राणी आहात, आणि तुम्ही तर महापुरुष आहात. तुम्हाला कोणता ताण आहे? तेव्हा नानक साहेबजींनी सांगितलं की ना जाने काल की कर डारे और किस विध ढल जा पासावे, और जिन्ना ते सरते मौत खुड़क दी उन्हां नु केड़ा हासावे.
आता नाही माहीत इथं कधी कोणती वीज पडेल. एका सेकंदाचा भरवसा नाही, एका सेकंदाचा. आणि तरी पण आपण इथे खूप खुश होतो. तर हे आपल्या या अज्ञानाचंच कारण आहे. आणि ही भांग जी आपण प्यायलोय मायेची, याचा प्रभाव आहे. हे सत्संगाने, परमात्म्याच्या भक्तीने, हे अँटीबायोटिक आहे. या भांगेची नशा पूर्ण उतरून जाईल. ही उतरल्यानंतर तुम्ही पहा किती तुमचं वजन हलकं होईल. तुमची रुची नाही राहणार नाटक सिनेमा बघायची. तुम्ही विचार कराल की आपण काय वेळ वाया घालवला. एकतर मालकाची चर्चा चालेल, किंवा सत्संग ऐकण्याचं मन करेल, किंवा मग सकाळ संध्याकाळ दुपारची कामं, आणि मग मंत्र दिवसा. इतके व्यस्त वेळापत्रक होईल तुमचं, बकवास करण्यासाठी वेळच मिळणार नाही. आणि कधी वेळ मिळाला तर आवड नाही बनणार, कारण आत्मा स्वीकार करणार नाही. खूप दिवस झाले अशी बकवास करून, याने काही पण हाती नाही लागलं. तर पुण्यात्म्यांनो, आपण आपल्या डोक्यावरच आपणच खूप ओझं बनवून ठेवलंय. सर्वात पहिलं तर आपण या विवाहावर खर्च पूर्णतः बंद करायला पाहिजे. मग आपण घर बनवतो, साधं घर बनवा. ठीक आहे, ज्याच्याकडे 2 पैसे आहेत त्याने पण आपल्या हिशोबानेच घर बनवावं, उगाच देखावा करू नये. तर त्यामुळे आपल्याला भक्तीत जास्त वेळ मिळेल, आपला ताण संपून जाईल. आता जसे आपण सण साजरे करतो, हे जोपर्यंत ज्ञान नव्हतं तोपर्यंत आपण काही पण साजरे करत होतो. आता ज्ञान मिळालं, काही आवड नाही राहिली. एक व्यक्ती, तिने नाम घेतलं आणि खूप दुःखी परिवार सगळा. आणि त्यांना सांगितलं, पण भावा असं असं नका करू. हे सण वगैरे जे तुम्ही बनवता, साजरे करता, हे नका करू. कसे? आता आपण काय करतो, औपचारिकता करतो. कोणता पण सण येतो, ती औपचारिकता बनवली की इतके कपडे आणि इतकी मिठाई, इतके स्वादिष्ट रसगुल्ले, हे पोहोचवायचे. ते इकडून तिकडे घेऊन चालले, ते तिकडून इकडे घेऊन आले, आणि ते कपडे असेच पडून राहिले, कोणी घालत नाही. काय फायदा झाला? एक मूल असतं, 4 आत्या आहे त्याच्या, त्या 4ही घेऊन आल्या, झबले 6 आणि 6 महिन्यांनंतर ते मूल मोठं होतं आणि कपडे घालण्यायोग्य राहत नाहीत, फेकावे लागले. काय फायदा अशा फालतू गोष्टींचा? तर अशा प्रकारे आपण या सर्व क्रियांना या ज्ञानविचारांनी समजून मग यापासून दूर हटायचंय. आणि ज्ञानाशिवाय तर आपण तीच ओढत आहोत, ते नाही करायचं परत आपल्याला. आपण बालक नाही राहिलो आता, कारण ज्ञान झालं आपल्याला, परमात्म्याचं नाव मिळालं, इथली माहिती मिळाली की काय स्थिती आहे. तर अशा प्रकारे आपल्याला या क्रियांपासून परत फिरायचं आहे. परत नानक साहेबजींना विचारलं की हे भगवान, की काय आपण कधी खुश नाही होत? तेव्हा त्यांनी सांगितलं की साध मिले साडे साधी होंदी और बिछड़ द्या दिलगिरी वे, अख दे नानक सुनो जहाना मुश्किल हाल फकीरी वे. साध मिले साडे साधी होंदी. भक्तांशी आमची भेट होते. माझी मुले, जे माझे शिष्य आहेत, ते माझ्याकडे येतात सत्संगाच्या वेळी, तर मला विशेष आनंद होतो. आमच्यासाठी हे लग्न, हा विवाह आहे आमचा. आत्म्याचा विवाह परमात्म्याशी होतो. कहते साध मिले साडे साधी होंदी और विछड़ द्या दिलगिरी वे. जेव्हा हे इथून सत्संग ऐकून जातात तर मला परत उदास वाटू लागतं. का उदास वाटतं? कारण ही मुले परमात्म्याचे हंस या ज्ञानाने काहीसे परिचित झाले आहेत. आता हे जात आहेत त्या लोकांमध्ये जे परमात्म्याच्या ज्ञानाने अपरिचित आहेत. आणि कुठे ही मुले आपला नियमभंग करून
आणि त्या लोकांच्या विचारांना ऐकून आपली दिशा न बदलोत, हे नामापासून वंचित न होत, आणि जेव्हा ते परत येतात जसेच्या तसे, तेव्हा मला आनंद होतो की माझ्या पिकात कीड नाही लागली. तर सांगतात, साध मिले सट साधी होंदी और बिछुड़ जा दिलगिरी वे, अख दे नानक सुनो जहाना, या मुश्किल हाल फकीरी वे. ही भक्ती खूप कठीण बनवली या अज्ञानी संत आणि महंत आचार्य व शंकराचार्यांनी. परमात्म्यापासून दूर केले आम्हाला. तत्वज्ञान राहिले नाही, सद्ग्रंथातील ज्ञान आमच्यापर्यंत पोहोचले नाही. लोकवेद बनवून आम्हाला अशा दंतकथा ऐकवल्या ज्यांचा काही शेंडा बोडखा काही नाही. तर पुण्यात्म्यांनो, जर तुम्ही आनंद साजरा कराल, त्या दिवसाला साजरे करा ज्या दिवशी तुम्हाला नाम मिळालं. कबीर साहेब सांगतात, जिस दिन सतगुरु भेंटिया सो दिन लेख जान, और बाकी जन्म गंवा दिया बिना गुरु के नाम. ज्या दिवशी तुम्हाला उपदेश मिळाला, तुमचं ते जीवन मनुष्याचं त्या दिवसापासून जन्म झाला समजा. त्याआधी तुमचं मनुष्य जीवन नव्हतं. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. सतसाहेब. आपलं नाव? माझं नाव कोमल सुभाष चव्हाण. आपण कुठून आलात? मी हदगाव, जिल्हा नांदेड इथून आले. आपला व्यवसाय काय आहे? मी स्टुडंट आहे, ॲज वेल ॲज मी आता काम करत आहे सिडमॅक कंपनीमध्ये. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा मी 22 ऑक्टोंबर 2022 रोजी घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्तिविधी करत होतात? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर माझा परिवार सेवालाल महाराजांची भक्ती, शेरावाली मातांची भक्ती ते करत होते. बट मी कधी भक्तीमध्ये इंटरेस्ट नाही दिला, बिकॉज मी एक प्रकारची नास्तिक होते. मला असं मूर्तीपूजामध्ये इंटरेस्ट नव्हतं. मला असं वाटायचं की लोकांची हेल्प करायला पाहिजे किंवा म्हणजे जे सोशल वर्क्स आहेत ते करायला पाहिजे. तर मी कधी गॉडमध्ये इंटरेस्ट दिला नाही, बट मी त्यांच्यासोबत जायचे एन्जॉय म्हणून. जसं तुम्ही सांगत आहात की आपण नास्तिक होतात आणि देवी देवतांवर आपला विश्वास नव्हता, तर मग आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात कसे आलात? मी संत रामपालजी महाराजांची दीक्षा माझ्या फ्रेंड्सनी मला बुक्स दिले होते. ज्ञानगंगा, जगण्याचा मार्ग, अंधश्रद्धा, भक्ती खतराय जान, हे सर्व बुक्स मी कोरोना टाईममध्ये रीड्स केलं. बिकॉज मला बुक्स वगैरे वाचायला खूप आवड होती आणि मी तिला खूप सारे क्वेश्चन पण विचारायचो आणि ती मला नाही का गुगलवर सर्च करून पण दाखवायची, अशी हे बघ, तुला वाटत नाही ना हे खोटं आहे, तर हे बघ, हे प्रूफ आहे, इथं प्रूफ आहे, हे बघ. मग मी हां हे तर बरोबर आहे, इथं बरोबर सांगत आहे. पण मला वाटायचं जाऊ दे ना, काय आपलं वय कुठं आहे, आताच करायचं, आपण बुढे झाल्यावर करूया. मग मी असंच तिला हे करून द्यायचो. आणि मग मी पूर्ण 8-9 महिने पूर्णपणे त्यांची सगळे बुक्स वगैरे वाचले संत रामपालजी महाराजांचे. ते वाचत पण होते, बट मी कॉलेजमध्ये मला जे भूतप्रेत बाधा होती ते माझ्यामध्येच होते. आय मीन जे प्रेत होतं ते माझ्या शरीरातच होतं. तर ते प्रेत नाही का काय करायचं मला काही कळायचं नाही, मी काय करत आहे काय नाही. तर ते माझ्या शरीरामध्ये राहून अंडे वगैरे खाणे, मांस खाणे, दारू पिणे, इवन माझ्या फॅमिली मेंबर जेवढे होते त्यांना उचलून फेकायचं कुठं पण. एवढे माझे जे भाऊजी आहेत त्यांचं किती 80 किलो वजन आहे, मी त्यांनासुद्धा 2-2 व्यक्तींना फेकून द्यायचो. आता मला तर त्याच्यावर ट्रस्ट नव्हतं की हां हे प्रेत असणार, ते मला कळायचं नाही. नंतर ते म्हणायचं कोमल तू असं का करत आहे, तर मी म्हणायचो मी काय केलं, आय डोंट नो, मला काहीच नाही माहीत मी काय करत आहे. पण ते मला नंतर सांगायचे असं करत आहे. माझं वेट पहिले 48 किलो होता, त्याच्यावरून माझं 37 वेट इतकं लॉस झालं. म्हणजे जे प्रेत होतं ते स्वतः माझ्या शरीरामधून खाऊन घ्यायचं. मी कधी एवढं मांसाहार केलं नव्हतं, कधी
आता हे एक विचार करण्याचीच गोष्ट आहे की मुलगी कधी दारूला हात कसं लावणार. तिला वाईन म्हणजे मला वाईन म्हणजे काय आहे हे पण कळायचं नाही. पण जे प्रेत होती तिला नाही का वाईन वगैरे पाहिजे होती, ते माझ्या माध्यमातून हमेशा वाईन वगैरे पियायची. घरच्यांना त्रास द्यायचो मी. खूप सारे असे मला म्हणजे त्रास व्हायचे. जेव्हा मी सगळीकडे फिरून आले, लाईक दर्गा, चर्च, मस्जिद, मंदिर, सगळीकडे फिरून आले. कुठं गॉड आहे, कुठं तरी आराम भेटेल का मला. अशी वेळ आली होती की माझं मृत्यू निकट आली होती. कारण मला काहीच नाही कळायचं मी कुठं आहे, कोण आहे. मला माझं नाव पण विसरल्यासारखं झालं होतं. नंतर मग माझ्या मैत्रिणीनं सांगितलं, कोमल तू एकदा दीक्षा घेऊन बघ, तुझ्यावरचे हे भूतप्रेतची साय एका सेकंदामधून निघून जाईल. तर मी म्हणले ठीक आहे, एवढं सारं केलं तर हे पण करून बघणार. मग मी ऑनलाईन नामदीक्षा संत रामपालजी महाराजाकडून नामदीक्षा घेतली. आणि त्याच सेकंडमध्ये इतकं मला जेव्हा दीक्षा घेतली इतकं रिलीफ भेटलं ना, की असं वाटत होतं की पूर्ण शरीर हलका झाला. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची ऑनलाईन दीक्षा घेतल्यानंतर आपल्याला त्या भूतबाधेपासून मुक्तता झाली आपली आणि आपल्याला आराम मिळाला. या व्यतिरिक्त आणखीन आपल्या जीवनामध्ये आणखीन काही लाभ किंवा काही अनुभूती आपल्याला आली का? हां, दुसरा म्हणजे सर्वात मोठा लाभ म्हणजे सल्वेशन. बिकॉज जे ह्युमन लाईफ आहे हे खूप रेअर थिंग आहे. याचं उद्देश हे पहिले मला माहीत नव्हतं की याचं इंटेन्शन की सॅल्वेशन प्राप्त करणं आहे. पण जेव्हा मी त्यांचे बुक्स वाचले, सत्संग बघितले, तेव्हा मला कळालं की हे जे ह्युमन लाईफ आहे याचं इंटेन्शन काय आहे. तर मी सर्वात मोठा लाभ म्हणजे सल्वेशनच सांगणार. पण दुसरा म्हणजे की मला ना हमेशा ॲसिडिटी व्हायची, पोटदुखी व्हायचं, हे माझं डेलीचंच राहायचं. पण जेव्हा मी दीक्षा घेतली आत्तापर्यंत मला काहीच झालेलं नाही आहे तसं. जर बघायला गेलं तर आपण आज युवा आहात आणि आज युवा समाज हा भक्तिमार्गापासून वंचित आहे, किंबहुना त्याच्यापासून बराचसा दूर आहेत. आणि युवा वर्गाचा रस फक्त पिक्चर बघणे, त्याचप्रमाणे स्पोर्ट्स खेळणे, ड्रिंक्स करणे, पार्टी एन्जॉय करणे, सेलिब्रेशन्स करणे, यातच ते स्वतःचं आयुष्य जगत असतात आणि यातच ते स्वार्थ समजत असतात. तर मला असं विचारायचं आहे, आपणसुद्धा युवा आहात, परंतु आपण त्यांच्या विपरीत आज संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती करत आहात. तर हे कसं काय शक्य आहे? हा क्वेश्चन तुम्ही खूप छान विचारलं. बिकॉज आताच्या पिढीमध्ये सगळे ह्या गोष्टींमध्येच विलंग आहेत. तर हे जे व्यसन गोष्टी म्हणजे पार्टी करणे किंवा बर्थडे सेलिब्रेट करणे हे सगळं रॉंग आहे. बिकॉज आपली मृत्यू कधी पण होऊ शकते आणि हे जन्मदिवस साजरा करून आपल्याला काय भेटणार आहे किंवा पार्टी करून काय भेटणार आहे. कारण एका सेकंडचा पण भरोसा नाही. पर जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज सांगतात की हे जे मानव शरीर आहे याचं एकच उद्देश आहे की मोक्ष प्राप्त करणं. आणि हे असं म्हणजे पार्टी करणे किंवा मूवीज बघणे, हे आपण मूवी बघून सगळं रॉंग करतो. म्हणजे डान्स वगैरे करणे हे सगळं रॉंग आहे. जसं तुम्ही सांगत आहात की आज जी युवा पिढी आहे ही सद्मार्गापासून दूर आहे आणि एक टेम्पररी सोल्युशन्स म्हणून किंवा एक क्षणिक आनंद म्हणून आज जीवन व्यतीत करत आहेत. त्या व्यतिरिक्त आपण त्या विपरीत संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती करत आहात आणि परमानंद आपल्याला आज मिळालेला आहे. तर ह्या आपल्या अनुभवातून आपण आपले जे मित्रपरिवार आहेत, त्याचप्रमाणे जे समाज बांधव आहेत, त्यांना उद्देशून आपण आपल्या अनुभवातून त्यांना काय संदेश द्याल? मी त्यांना हेच सांगणार आहे की मी पण माझी 17 वर्ष वेस्ट केले अशामध्ये डान्स घेणे किंवा सिंगिंग करणे किंवा पार्टीमध्ये जाणे, बर्थडे सेलिब्रेट करणे, ह्या सर्व गोष्टी एकदम रॉंग आहेत. कारण याच्यामुळे आपल्याला काहीच फायदा होणार नाही आहे. त्यांना मी असंच सांगणार आहे की तुम्ही जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांच्या सत्संग ऐकाय, पूर्णपणे त्यांचं सगळे सत्संग ऐकून पूर्ण नॉलेज घेऊन त्यांच्याकडून नामदीक्षा घेऊन आपले जे मानव शरीर आहे त्याचं उद्धार करावे. आणि समाज बांधवांसाठी मी असं सांगते की त्यांनी जे रूढी परंपरा
जे रूढी परंपरेने भक्ती करतात, जे आपल्या होली बुक्समध्ये कुठंच लिहिलेलं नाही. मला पण वाटायचं की काय म्हणजे ट्रस्ट नाही व्हायचं. बट जेव्हा मी आपले जे होली बुक्स एक सांगतात आणि आपले जे वृद्ध व्यक्ती आहेत ते एक सांगतात, बट आपल्याला जसं आपलं संविधान आहे त्याच्यानुसार चालायचं असते, तसंच आपलं जे होली बुक्स आहेत त्यानुसारच आपल्याला भक्ती करून मोक्ष प्राप्त करायचं असते. म्हणून मी सांगते की त्यांनी सर्वांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज लिखित ज्ञानगंगा पुस्तक वाचावी आणि त्यांच्याकडून नामदीक्षा घ्यावी. तुम्ही आपल्या लोकल लँग्वेजमध्ये आपले जे आप्तेष्ट आहे किंवा समाज बांधव आहेत त्यांच्यासाठी आपण आपल्या लोकल लँग्वेजमधून काय संदेश द्याल? मी त्यांना एक एक्झाम्पल म्हणून सांगते. जेव्हा 600 वर्षपूर्वी कबीर परमात्मा इथं ह्या मृत्यू लोकात स्वतः आले होते, त्यांनी एक विणकराची भूमिका निभवत होते. म्हणजेच कपडे विणून आपलं गुजारा करायचे. बट काही म्हणजे धर्म विरोधी लोकांनी त्यांच्या नावावर एक झुटी चिठ्ठी नाही का म्हणजे सगळीकडे पसरवली होती की कबीर भंडारा करेगा, दोहर और मोहर भी देगा, 3 दिन भंडारा होगा असं म्हणून. आणि त्यांनी झुटी चिठ्ठी पसरवल्यावर सगळे जेवढे पण महाराज लोक होते सगळे तिथं आले आणि परमात्मा म्हणजेच कबीर परमेश्वर यांची हे तर सर्व सृष्टींना सांभाळतात, पण त्यांनी 3 दिवस एवढा मोठा भंडारा चालवला. म्हणजे त्यांनी केशव बंजारा या रूपात येऊन एवढं भंडारा पार पाडलं. तर मी त्यांना हेच सांगत आहे की वो केशव बंजारा આપણે आता अवगोच. सेवालाल महाराज बी काही होतो की मग पंजाब प्रांते माई जन्म लिऊ, मारो दळ चलायूं आणि तमेन बी मोक्ष प्राप्त करायूं. तो वो बंजारा केशव अवगोच तम नाम दीक्षा लेओ आणि आपण जीवनेर सार्थक करू. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज हे परमेश्वराचा अवतार आहेत आणि स्वतः परमेश्वर कबीर साहेब आज धर्तीवर आलेले आहेत आणि समाज कल्याणासाठी त्यांनी जो बिडा उचललेला आहे, तर साधकाला जर त्या गोष्टीची जाणीव झाली असेल आणि त्याची जरी इच्छा प्रगट झाली असेल की त्यालासुद्धा संत रामपालजी महाराजांच्या सान्निध्यात येऊन आपल्या जीवनाचं कल्याण करायचं हवं असेल, तर तो साधक किंवा ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा किंवा गुरुमंत्र कसा घेऊ शकेल? जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे सत्संग विविध चॅनलवर येतात. तर तिथे खाली एक पट्टी येते, त्याच्यावर नंबर येत असते. तुम्ही त्या नंबरवर कॉल करून त्यांच्याशी संपर्क साधून नामदीक्षा निशुल्क घेऊ शकता. आणि दुसरं म्हणलं तर आपण डेली मोबाईल तर यूजच करतो, तर आपण प्ले स्टोअरमधून जगद्गुरू संत रामपालजी महाराज म्हणून एक ॲप आहे, ते डाउनलोड करा. तिथे एक ऑप्शन असणार नामदीक्षा, तर तुम्ही त्याच्यावर क्लिक करून पुढची प्रोसेस करून त्यांना कॉन्टॅक्ट वगैरे करून निशुल्क नामदीक्षा घेऊ शकता. धन्यवाद सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर व्हिजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी
आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.